करावा लागू शकतो आणि त्या अनुषंगाने काय पावलं उचलली? महत्वाचं म्हणजे डिझाईन IRC प्रमाणे केलं जातं. IRCच्या नॉर्म्स प्रमाणे सदरचं डिझाईन आहे. तरी माननीय खासदारांचं जर काही आहे त्याच्यानी परत एकदा आम्ही क्रॉस चेक करू, पण पूर्णतः डिझाईन IRC प्रमाणे केलेलं आहे. त्यामुळे एकदा क्रॉस चेक परत करून घेऊ आम्ही खासदारांच्या सूचनाप्रमाणे. पूल तोडण्याची वेळ येऊ शकते की नाही काय? नाही 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 डिझाईन पूर्णतः IRC प्रमाणे केलं. इंडियन रोड काँग्रेसचा जो कोड आहे त्याप्रमाणे केलेला आहे. तरी आता खासदारांनी सूचना केल्या तर आम्ही पुन्हा एकदा क्रॉस चेक करू. एक्झिक्युशन मध्ये काही बदल नाही झालेला आहे. आम्ही परत क्रॉस चेक करू. परंतु लोकांचा जीव जाणार असेल तर बदल करणं वाटलं गरज करत सर, इंडियन रोड काँग्रेस प्रमाणे जे नॉर्म्स केले जातात ते ही सगळ्यांची खबरदारी करून केलेले नॉर्म्स असतात ते आपण फॉलो करतो डिझायनिंग करताना. तर ते नॉर्म्स नक्कीच फॉलो केले गेले असतील. नेमकं जेव्हा टेंडर काढलं तेव्हा माझी नेमणूक नव्हती याच्यावर. माझी नेमणूक आता झाली. आम्ही डिझाईन प्रमाणे काम करतोय. ते पुन्हा एकदा माननीय खासदारच्या सूचनेप्रमाणे क्रॉस चेक करून घेतो. परंतु पूल बघितल्यानंतर असं वाटत नाही का तीव्र उतार दिसतोय? कारण हे सर्वसामान्यांना कळतं, अधिकाऱ्यांना कळत नाही. अभियंत्यांना करायचं सर, IRCचे नॉर्म्स पाळणं आम्हाला अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. IRCचा नॉर्म हा डिटेल स्टडी करून केलेले कोड्स असतात त्याप्रमाणे कामकाज केलं जातं साईटवर. त्या नॉर्म्सच्या बाहेर आम्ही जात नाही. आता परत आम्ही एकदा चेक करतो. बस स्टॉप आहे. साहेब, एक मिनिट, एक लक्षात घ्या सर की IRCच्या नॉर्म्स मध्ये जर बसत नसला तर बस स्टॉप येऊ दे किंवा काय येऊ दे, आम्ही तो हलवला असं आहे. IRCच्या नॉर्म्स प्रमाणे बसत होतं म्हणून हे केलेलं आहे. आणि कुणाचा जीव भविष्यात जाऊ नये, कुणाचा गेला तर मग IRCच्या नॉर्म्स नुसार कुणावरती गुन्हा दाखल होणार? सर, आता आमचे कन्सल्टंटनी डिझाईन केलेलं असतं. इन्फ्राकिंग कन्सल्टंट या इथे जरा. तुम्ही त्यांचं नाव घेताय तुम्ही? नाही, इन्फ्राकिंग आता खासदार साहेबांनी सूचना दिल्या ना. खासदारांनी स्पष्ट सांगितलं ना. मी काय सांगणार, खासदारांनी सांगितलं ना आपल्याला की ते कुणावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करणारे खासदारांनी स्पष्ट व्यक्त केलेलं आहे. आणि डिझाईन हे आमचे कन्सल्टंट करत असतात. त्याच्या IRC प्रमाणे करणं त्यांना बंधनकारक आहे नियमाप्रमाणे, आणि त्याप्रमाणे ते एक्झिक्युशन होत असतं. तरी आम्ही एकदा क्रॉस चेक. मुद्दा काय आहे की हा सिटी आहे, एक समजून घ्या. IRCचे सिटीचे पेडेस्ट्रियन लोकांची पण तुम्हाला सेफ्टी पाहिजे. जर हा बस स्टॉप तुम्ही अजून पुढे गेला असेल तर हे जे नियरेस्ट लोक आहेत ते बस स्टॉप वापरणार होते का? नाही वापरणार होते ना. ते अजून पुढे जातात. जे लिमिट आहे. म्हणजे खासदार जाणीवपूर्वक खासदार आरोप करतात असं वाटतं? नाही, तसं नाही, तसा विषय नाही, तसा अजिबात नाही. आपण सेफ्टीसाठी करतो आणि हे सगळे चेक करूनच गेले. गोविंद गार्डन तुमच्या समोर आहे. जर अपघात तर तुम्ही म्हणा गोविंद गार्डन तर बनवलं किती बरंच झाले, ह्याच्यापेक्षा कमी आहे त्याचे ग्रेड, तरी तो सेफ आहे. बरोबर. तर ते एक प्रेसिडेन्स असतो की शहरात जे आपण व्यवस्थित केले त्याच्याप्रमाणे पण पुढे जातात. आता जर सरांनी म्हणले की थोडा आपण ह्याला परत तपासणी करून चेंज करू शकता, तर ते प्रस्ताव परत ठेवू, तर विचार करू परत. आणि अधिकारी लोकांना विचार करायचा. मी तो काय मालक नाही आहे. मी तुम्हाला जे गाईडलाईन IRCने दिली ते प्रमाणे तुम्हाला मला जायचे. आता हे क्लायंटच्या मालकी आहे. बरोबर आहे. आमच्या संबंधच नाही. आमच्या गुन्ह्याच्या काय दारू पिला माणूस कोणी काय भटणार आहे, ऍक्सिडेंट होणार तो काय तुम्ही मला धरणार का? कन्सल्टंट म्हणून आम्ही व्यवस्थित जबाबदारीने काम केलेले आहे. बरोबर. जे IRC गाईडलाईन देते, जे सिस्टम आहे, जे पालिकांनी आपल्याला ठरवले ते प्रमाणे पण काम करतात. परत मी सांगतो, खासदार चुकीचे नाही, ते प्रजासत्तासाठी बोलतात. आपण बी त्याच्यासाठी बोलतात. पण ऍक्सिडेंटची जबाबदारी तो कोणी घेत नाही. साहेब, मी काय सांगतो, जबाबदारी कोण घेतात ऍक्सिडेंटची? ऍक्सिडेंट म्हणजे काय? इट इज सडन. हे जाणून नाही होत. तुम्ही जबाबदारी घेण्याची गरज जाणून नाही. रोड बनवायचा मी गाईडलाईन प्रमाणे चालला. काय म्हणतो आपण, जबाबदारीचा विषय नाही. आपण जे आहे काय करतो, पण जे नियम प्रमाणे काम करतो. आता तुम्ही ऍक्सिडेंट प्रश्न होते पूर्ण. आपण जे म्हटले की अपघात